हा सर, बोला आता. व्हिडिओ आता पण तुमचा थांबलाय. हा सर, मी काय म्हणते की तुम्ही आता ज्या मोबाईलवर जॉईन झालाय ते कुठल्या कंपनीचं नेटवर्क आहे? जिओ आहे, एअरटेल आहे, कोणतं आहे? सर, हा मॅडम. माझा आवाज येतो तुम्हाला? हो येतोय. सर, एखाद्या दुसऱ्या ट्राय करा ना, वेगळं नेटवर्क जिथे असेल. म्हणजे समजा आता तुम्ही हे जिओच्या नेटवर्कने जॉईन झालाय तर एअरटेल वरनं हो ट्राय येतोय. करा. हा, दुसऱ्या मोबाईल वर ट्राय करा ना, ह्याचे नेटवर्कच बरोबर नाहीये. बरं बरं ठीक. दुसऱ्या कोणत्या तरी टीचरच्या मोबाईल वरनं ट्राय करा. चालेल चालेल ठीक आहे. हा हा सर. हा सर, मला आता दिसतंय तुम्ही. माझा आवाज तुम्हाला येतोय स्पष्ट ऐकायला? सर, माझा आवाज ऐकायला येतोय तुम्हाला सर? मॅडम येतो का आवाज? हो हो, मला येतो सर. कॅमेरा ऑफ हो हो करा जरा. कॅमेरा बंद करा, मला तुमचा आवाज जरा असं व्यवस्थित ऐकायला येईल. हा, ओके सर, आता बोला. हो येतोय मॅडम आवाज. हो हो, येतोय सर, हो येतोय. जरा मोबाईल जवळ घेऊन बोला म्हणजे मला जरा जास्त स्पष्ट ऐकायला येईल. हा चालेल हा. हा. सर, प्रिन्सिपल सर काहीतरी बाहेर गेलेत है ना? अच्छा, मला सांगा सर, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कोणता विषय शिकवता?
सर माझा आवाज येतोय? हो येतोय. हा, मी म्हंटल सर तुम्ही तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कोणता विषय शिकवता ते सांगा. सर तुमचा आवाज येत नाहीये मला. थांबा मी एक काम करते. हा सर. हा बोल. हा, आता इथे जरा बरं दिसते आणि नेटवर्क पण जरा ठीक वाटते. हा सर, मी म्हणत होते तुम्ही तुमचं नाव सांगा आणि तुमचं जे विषय कोणता शिकवता ते सांगा, कितवीला शिकवता. सर तुमचा कॅमेरा ऑफ झालाय वो. कॅमेरा कॅमेरा चालू करा ना. आता माईक बंद झाला. हा, राहू देत आता, राहू देत असंच. हा, असंच राहू देत आता, व्यवस्थित दिसतंय मला. हा, सर मला तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कोणता विषय शिकवता ते सांगा. मॅडम मी MB बडे हम्म. आणि इथे 8वी 9वी 10वीला इंग्लिश आणि समाजशास्त्र हा विषय शिकवतो. ओके, ठीक आहे, ग्रेट. सर आता मला दिसतच आहे की इंटरनेटचा खूप इश्यू आहे. तर मला वाटते तुमच्या शाळेने कधी आपले ऑनलाईन क्लासेस कधीतरी जॉईन केलेले होते का? 2-3 वेळा का होईना असे. हो हो हो. तर मग त्यावेळी ते कसे जॉईन करायचे? इंटरनेटचा तर एवढा इश्यू आहे. मोबाईलचे हॉटस्पॉट कनेक्ट करून. हा, मोबाईलचे व्हॉट्सअप. सर तुमच्या शाळेत वायफाय नाही दिलंय? वायफाय मॅडम आता जी आमच्याकडे एक प्रायव्हेट संस्था आहे, हम्म. कॉम्प्युटर म्हणून कॉम्प्युटर ICT लॅब. हा हा हा. त्या ICT लॅबचं आता वायफाय आम्ही म्हणजे आता जस्ट बसवलं हम्म. गेल्या आठवड्यामध्ये. अच्छा. मग त्याची आता आम्ही त्याचा सध्या म्हणजे वापर चालू आहे थोडासा, म्हणजे काही टेक्निकल अडचणी येत आहेत थोड्या. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे. सर मला सांगा, तुमच्याकडे ना मोठ्या स्क्रीन ज्या आहेत मुलांना ऑनलाईन क्लास जॉईन करून देण्यासाठी, ते काय आहे? स्मार्ट टीव्ही आहे, इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे, काय आहे? स्मार्ट टीव्ही आहे. स्मार्ट टीव्ही आहेत, किती आहेत सर? स्मार्ट टीव्ही एक मुलांच्या हॉस्टेलमध्ये आहे आणि तिथं स्कूल बिल्डिंग मध्ये आहे. अच्छा, एक स्कूल बिल्डिंग मध्ये आणि एक हॉस्टेल मध्ये आहे मुलांच्या. अच्छा,
मग सर आता तुम्ही ज्यावेळी ह्यांना मुलांना थोडं जॉईन करून दिलेला क्लास, त्यावेळी मग इंटरनेटसाठी काय केलेलं? मग हे मोबाईलचाच हॉटस्पॉट जोडलेला? हो, मोबाईलचा. अच्छा अच्छा, बरं ठीक आहे, चालेल सर. मी आधी ना मुलांशी बोलून घेते आणि हो, मग ठीक. आपण मुलांना फ्री करू, मग ते वर्गात जातील. ओके, ओके, चालेल. अच्छा बेटा, मला आता तुम्ही ना एक एक जण आपलं नाव आणि तुम्ही कितवीत आहात ते सांगा. पायल रम्य पावरा, इयत्ता 8वी. आठवीला. नाव काय सांगितलं, परत बोल. पायल रम्य पावरा. पायल. ओके. नेक्स्ट. नेक्स्ट कोण आहे? माझे नाव रश्मी पूनम पावरा, इयत्ता 8वी. रश्मी. ओके, आठवीच्या 2 जणी. 9वीचं कोणी आलंय का? बोलवायचं का मॅडम 9वीचं? आधी मी ह्यांच्याशी बोलते, मग 9वीचे ह्यांनाच कोणाला तरी बोलवायला पाठवूया. अच्छा मुलींनो, मला सांगा, आता मी जसं तुम्हाला ऑनलाईन दिसते तसं तुम्हाला सरांनी क्लास जॉईन ज्यावेळी करून दिलेले ऑनलाईन, ते क्लासेस ज्यावेळी लावलेले त्यावेळी तुम्ही दोघी होता? एखाद्या ऑनलाईन टीचरचं नाव आठवते जी तुम्हाला शिकवत होती? कोणत्याच टीचरचं नाव नाही आठवतंय. बरं, कोणता विषय शिकवत होते ते तरी आठवतंय? कोणता विषय? विज्ञान. विज्ञान विषय. अच्छा. ते शिकवलेले जे पण होते ते समजत होते तुम्हाला? नव्हतं समजत? नसेल समजत तर नाही समजत म्हणायचं बेटा, इट्स ओके. त्याच्यात जर समजत नाही शिकवलेलं त्याच्यात तुमची काही चुकी नाहीये. नव्हतं समजत, बरं ठीक आहे, काही हरकत नाही. अच्छा, मला दोघी सांगा, आता तुम्हाला 10वी नंतर काय बनायचंय, कशात करिअर करायचंय तुम्हाला? डॉक्टर बनायचे मला. आणि तुला बेटा? शिक्षिका. शिक्षिका. कुठल्या विषयाची शिक्षिका? मराठी. मराठीची शिक्षिका बनायचं. ओके, ग्रेट. अच्छा, पायलला डॉक्टर बनायचंय. डॉक्टर बनण्यासाठी काय करायला लागतं माहितीये तुला पायल? रश्मीला डॉक्टर बनायचे. हा, मग 10वी नंतर सायन्स घ्यावं लागेल ना, आणि सायन्स घेतल्यावरती आपल्याला सगळेच्या सगळ्या जे विषय असतात ते इंग्लिश मधून असतात. तर तुझं सायन्स आणि मॅथ्सच्या आत्ताच्या 8वी पासूनचे जे पुस्तक आहेत ना, ते नीट बघितलं असतील तर बघ, ब्रॅकेटमध्ये इंग्लिशमध्ये शब्द दिलेले असतात कंसामध्ये, ते पाठांतर करावे लागतील, तेव्हाच कुठे जाऊन पुढे 10वी नंतर जे शिकवलेलं समजेल, नाहीतरी काही समजत नाही. कारण आता आपण मराठी मीडियम मध्ये आहोत आणि परत सगळं इंग्लिश मध्ये असतं, मग ते अवघड होऊन जातं. है ना? ठीक आहे, आता तुम्ही दोघी वर्गामध्ये गेला तरी चालेल, पण जाता जाता 9वीच्या कुठल्या पण 2 विद्यार्थ्यांना इथे पाठवून द्या. सर, आता हे दुसरे विद्यार्थी येईपर्यंत मी आता तुमच्याशी बोलते. आले मॅडम. आले का? अच्छा, ओके. नमस्कार मॅडम, हाव आर यू? हा, मी छान आहे बेटा. तुम्ही कसे आहात दोघी पण? आम्ही पण चांगलं. अच्छा, तुम्ही मला यापूर्वी कधी कुठे बघितले का? नाही बघितले ना? अच्छा. तुम्हाला ज्यावेळी सरांनी ऑनलाईन क्लासेस जॉईन करून दिलेले 1-2 वेळा, तर त्यावेळी कोणते टीचर शिकवत होते ते ऑनलाईन क्लास? तुम्हाला नावं आठवतात ते? नियती मॅडम. नियती मॅडमचं आठवते. अजून अजून कोणी आठवते? बरं ठीक आहे, काही हरकत नाही बेटा, काही हरकत नाही. अच्छा, आता मला तुम्ही सांगा की तुमचं नाव काय आहे? आणि तुम्ही तर 9वीच्या आहात ते मला कळलं, फक्त नाव सांगा. माझे नाव जयंती गुलाबसिंग पावरा, इयत्ता 9वीला शिकते. माझे नाव मंगला जरसिंग तडवी, इयत्ता 9वीला शिकते. अच्छा, पहिल्या मुलीचं नाव नाही कळलं, नुसतं नाव सांग बेटा. जयवंती. अच्छा, जयवंती. ओके. अच्छा, मला सांगा, तुम्हाला ना आता 9वी मधून 10वी मध्ये जाल तुम्ही, मोठे झाला आता तुम्ही. 10वी नंतर तुम्हाला कशात करिअर बनवायचंय? काय बनायचंय तुम्हाला?
ला जायचं आहे. सायन्स घ्यायचंय? हो दोघींना सायन्स. पण सायन्स घ्यायचंय. आणि काय बनायचंय? मला वकील बनायचं आहे मॅडम. अच्छा. आणि तुला बेटा? मला नर्सिंग करायचं आहे. अच्छा. बेटा वकील बनण्यासाठी सायन्स घ्यायची गरज नसते. हो मॅम पण तुला सायन्सच सायन्स. घ्यायचं? हो अच्छा. का बरं सायन्सच का घ्यायचंय? म्हणजे कारण मला सायन्स मधले विषय खूप आवडतात म्हणून. अच्छा. ओके. सायन्स घेतल्यावर सगळंच्या सगळं इंग्लिश मध्ये असतं हे माहितीये तुम्हा दोघींना? हो ठीक आहे. तर आता मग सायन्स घ्यायचंय ना, तर आतापासूनच पूर्वतयारी करा. तुमचं सायन्स आणि मॅथ्सचं जे पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये बघा ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये सगळे इंग्लिशमध्ये शब्द दिलेत. बलाला काय म्हणतात, गुरुत्वाकर्षणाला काय म्हणतात, गतीचे नियम धडा होतो तुम्हाला इंग्लिशमध्ये काय. हे सगळे शब्दार्थ तुम्हाला आतापासूनच पाठ करावे लागतील, नाहीतरी मग पुढे जाऊन काहीच समजत नाही. ठीक आहे. आणि बेटा तुला वकील बनायचंय ना, तर जेवढं मला माहितीये वकील बनण्यासाठी तुला आर्ट्सचे विषय जास्त मदत करतील. सगळी माहिती काढ व्यवस्थित आणि मगच निवड की कुठला विषय करायचा. हो मॅम. हा? ठीक आहे. चालेल. आता ना मी सरांशी बोलते. तुम्हाला ऑनलाईन क्लासेस दाखवण्यासाठी काय व्यवस्था होऊ शकते ते बघूया. मग आपण काही दिवसानंतर ना जून मध्ये वगैरे जुलैमध्ये परत एकदा भेटू. ठीक आहे. हो मॅम. ओके. चालेल. तुम्ही आता गेला तरी चालेल. सर जी. सर तुम्ही पण तुमचा परिचय द्या. हे आता जे दुसरे सर आले कॅमेऱ्याच्या समोर. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. संगणक शिक्षक आहे मॅडम. हो सर. नाव सांगा तुमचं आणि मला नंबर पण सांगा तुमचा. पावरा सुनील उदयसिंग. काय म्हणाला सर? परत बोला. सुनील सर. अच्छा. तुमचं नाव सुनील आहे? हा सुनील आहे मॅडम. ओके ओके. सर आणि नंबर पण सांगा तुमचा. 9405 9405 1827 1827 66. 66. ठीक आहे. ही आपली शाळा राणीपूर आहे ना? हो हो. राणीपूर तालुका शहादा. हो. ठीक आहे. सर मला सांगा की आपण ना मुलांना, मी आधी तुम्हाला कल्पना आहेच ह्या गोष्टीची, फक्त मी माझ्या बाजूने ते रिपीट करते की तुम्ही स्वतःहून बघताय की आश्रम शाळेमध्ये मे महिन्यामध्ये शिक्षकांची फेरपालट होते आणि मग शिक्षक जातात, नवीन शिक्षक येतात. त्या प्रोसेसमध्ये जवळजवळ 4-5 महिने निघून जातात आणि 6-6 महिने शाळेमध्ये शिक्षक नसतात कुठल्या ना कुठल्या विषयाचे आणि मुलांचं खूप नुकसान होतं. बरोबर आहे? मग त्याच्यासाठीच आपण हे ऑनलाईन क्लासेस चालू केले मुलांना, जेणेकरून त्यांना काहीतरी समजेल, त्यांचा वेळ वाया नाही जाणार, त्यांचं जे नुकसान होतं ते होणार नाही. तर मग आता एक तर ही गोष्ट आहे सर की मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून. आणि दुसरी गोष्ट सर, तुम्हाला माहितीये की आता नंदुरबार मध्ये जानेवारी महिन्यात प्रेमा मॅम येऊन गेल्या. काही शाळांना आपण लॅपटॉप वितरण केले फ्रीमध्ये. तुम्हाला माहिती ह्या गोष्टी कल्पना आहे? नाहीये? हे सरांना सांगा, तुमच्या प्रिन्सिपल सरांना. कदाचित त्यांना माहिती असेल किंवा नसेल, तुम्ही आठवण करून द्या. ज्या शाळा ना अशा ऍक्टिव्ह होत्या आणि ज्यांनी आपली गेल्या वर्षीचे ऑनलाईन क्लासेस रेग्युलरली जॉईन केले, त्या शाळांना सर आपण फ्रीमध्ये 5-5 लॅपटॉप दिले आणि त्या शाळा आता लॅपटॉप वरून आपल्याकडे जॉईन होतात ऑनलाईन क्लाससाठी. आणि आता लॅपटॉपचा फायदा काय आहे की एकाच मोठ्या टीव्ही समोर बघा 40-50 मुलं बसतात, तर त्याच्यातली 2-4 मुलंच लक्ष देतात, मागची मुलं काय करतात ते कोणाला माहिती नाही. मग ते नीट कॅमेऱ्यापासून लांब असल्यामुळे. पण लॅपटॉप वरून काय होतं, जवळ बसतात, 4-5च मुलं असतात एका लॅपटॉप वरती. त्याच्यामुळे ते लगेच तिथल्या तिथेच माईकचं बटन बंद चालू करून टीचरशी संवाद साधतात. बरं, टीचरला पण स्पष्ट दिसतंय की विद्यार्थी नक्की काय करतोय, कुठे पाहतोय, सगळं दिसतं. त्याच्यामुळे मग काय झालं ना, त्यांचं ते ऑनलाईन क्लास त्यांच्यासाठी जो जास्त प्रभावशाली ठरतात.
तर सर बघा तुम्ही काय ते मला वाटतं तुमच्याकडे इंटरनेटचाच थोडा इश्यू आहे है ना? हा इंटरनेटचा इश्यू जर आपण सॉल्व्ह केला की मग काय प्रॉब्लेमच नसेल ऑनलाईन क्लाससाठी. तर एक तर ऑनलाईन क्लास जॉईन करणं अजून का महत्वाचं आहे सर? तुमच्याकडे तर टीचर्स नसतील तेव्हा तर फायदा आहेच, शिवाय हे आपण लॅपटॉपचं पण वितरण केलं. तिसरी गोष्ट सर, लोधा स्कॉलरशिप मधून म्हणून एक मध्ये ना नोटीस आलेली होती. त्या ज्या शाळा ऍक्टिव्ह होत्या त्या शाळांनी त्या लोधा स्कॉलरशिपसाठी त्यांच्या मुलांची नामांकन केली काही, आणि आपल्याकडे ते 6 विद्यार्थी त्या लोधा स्कॉलरशिपसाठी सिलेक्ट झाले. आता बाकी स्कॉलरशिप पेक्षा ही स्कॉलरशिप वेगळी कशी होती की पहिली गोष्ट, ह्या स्कॉलरशिपचं जे ऍप्लिकेशन करायचं होतं, रजिस्ट्रेशन करायचं होतं ते पण ऑनलाईन होतं. मुलांनी परीक्षा पण ऑनलाईन मोबाईल वरून दिली आणि ऍप्लिकेशनची काही फीज नव्हती रजिस्ट्रेशनची. आता आपल्या बघा काही गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप आहे त्याला पण ऍप्लिकेशनची फीज असते, पण इथे तसली ती पण फीज नव्हती. आणि आता जे विद्यार्थी ते एक्झाम पास होतील, आपल्या 6 विद्यार्थ्यांनी ती ऑनलाईन परीक्षा क्रॅक केली आणि आता त्यांचा इंटरव्ह्यू पण झाला, फोनवरूनच इंटरव्ह्यू पण झाला. आता जी मुलं सिलेक्ट होतील त्यांच्या पूर्ण उच्च शिक्षणाचा जो खर्च हे लोधावाले उचलणार. मग त्यांना डॉक्टर बनायचं असेल, इंजिनियर, काही आणि कुठून पण शिकू शकतात ते विद्यार्थी. त्यांच्या स्वतःच्या इच्छेची युनिव्हर्सिटी ते सिलेक्ट करू शकतात. फक्त पैसे ही लोक देणार. तर बघा 1000 विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं तर त्याची पूर्ण लाईफ बनून जाते है ना? तुम्ही स्वतःच बघता की मुलं आश्रम शाळेमध्ये 10वी 12वी जोपर्यंत फ्रीमध्ये तोपर्यंत तर शिकतात, आणि उच्च शिक्षणासाठी पण ते हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी काहीतरी त्यांची परीक्षा असते, टक्केवारी एवढी एवढी पाहिजे. ते झाले तर त्या विद्यार्थ्यांचं पण काही ना काय होतं, पण बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं काय होणार मग, है ना? ते शिक्षणच सोडून देतात मग त्याच्यानंतर ना. तर अशा मुलांना, हुशार मुलांना पण सपोर्ट करण्यासाठीच आपण काम करतोय. आणि सर असं नाहीये की नुसतं ऑनलाईन शिकवलं आणि झालं. विद्यार्थी पूर्ण त्याचं उच्च शिक्षण फ्री मध्ये कसं होईल चांगल्या एखाद्या युनिव्हर्सिटी मधून, कॉलेज मधून, परत शिक्षण झाल्यावरती पण त्याला एखाद्या चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवून देणं. तर हे सगळे उपक्रम जे आहेत ते आपल्याकडे आहेत सर. पण ते उपक्रमांचा तुम्हाला तेव्हा फायदा होईल ज्यावेळी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहाल. मग ते ऑनलाईन क्लासेसच्या मार्फत असू द्यात, व्हॉट्सअपच्या मार्फत असू द्यात, पण ते कनेक्शन ज्यापर्यंत आपला संवादच होत नाहीये तुम्हाला ते माहिती कशी मिळणार? आता मी तुम्हाला ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या ह्या सगळ्याच्या सगळ्या व्हॉट्सअप वरती तुमच्या त्या ग्रुपमध्ये आलेल्या आहेत, पण बहुतेक व्हॉट्सअपचे मेसेजेसच नाही बघितले, त्याच्यामुळे ते तुमच्याकडून मिस झालं. आश्रम शाळेमध्ये 2 शाळांमधून विद्यार्थी पास झाले लोधा स्कॉलरशिप मध्ये, आणि संध्याकाळच्या वेळी जे झेडपीचे विद्यार्थी आपल्या बरोबर कनेक्ट होतात ते 4 मुलं आपल्याकडे जे आहेत ती लोधा स्कॉलरशिप मध्ये पास झालेली आहेत. तर माझी हीच विनंती आहे, हे इंटरनेटचं बघा काय होऊ शकतं. ते इंटरनेटचा प्रॉब्लेम जर तुम्ही जून पर्यंत फिक्स केला की तुमच्याकडे टीव्ही तर ऑलरेडी आहेच, एक टीव्ही पण पुरेसा आहे, कारण आपलं वेगवेगळ्या टायमिंगला क्लास असतो. तर मग एक वर्ग तुम्ही त्या टीव्ही समोर बसू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. तर मग सर तसं प्रिन्सिपल सरांना सांगा, आणि हा उपक्रम ना त्याची अंमलबजावणी सोप्या पद्धतीने व्हावी म्हणून तुम्हाला काही आयडिया देते मी. सरांना सांगू का वेळेवरती मुलांना मीटिंग जॉईन करून देणं, ह्याची जबाबदारी कुठल्या तरी एका शिक्षकाला देऊन ठेवायची. म्हणजे त्यांचं ते काम असेल की तासाच्या बरोबर वेळेला मुलांना मीटिंग मध्ये जॉईन करून देणं, त्या वर्गामधला तो इंटरॅक्टिव्ह बोर्ड चालू करून. आणि दुसरी ड्युटी सर दुसऱ्या कुठल्या तरी शिक्षकाला देऊ शकतात की जो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे ना, त्या व्हॉट्सअप ग्रुपला रेग्युलरली चेक करत राहणं, म्हणजे तुमच्याकडून महत्वाची माहिती जे ती सुटणार नाही. आणि ह्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सर आपल्या यू कॅटपुल्टचे शिक्षणाच्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेच मेसेजेस येत नाहीत, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास पण नाही होणार. तर आता आपली ना सरांचा आता मी नंबर घेतलाय ना कम्प्युटर सरांचा, सर मी तुम्हाला दोन्ही लिंक पाठवते. एक लिंक प्रिन्सिपल साठी आहे आणि दुसरी महाराष्ट्र टीचर्स म्हणून एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, ती सगळ्या शिक्षकांसाठी आहे. तर तुम्ही आणि 8वी ते 10वीचे सगळे टीचर्स त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊन जा, म्हणजे तुम्हाला कळत राहील की नक्की काय चाललेलं आहे. ठीक आहे सर. तर हे झालं आपलं आता काय अंमलबजावणी करायची त्याच्याबद्दल आणि त्याचा फायदा काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं. आणि एखाद्या गोष्टीचा फायदा होतोय आणि तो फायदा आपण नाही घेतला तर ते पण एक प्रकारचं नुकसानच आहे,
की अरे मला मिळू शकत होतं पण मिळालं नाही म्हणून, है ना? तर आता मला थोडस जनरल माहिती हवी आहे शाळेबद्दल, मग आपण मीटिंग आपली संपवू. मला 8वी 9वी 10वीची ना सध्याची पटसंख्या सांगा, तरी साधारण किती विद्यार्थी आहेत एका एका वर्गात? 8वीला मॅडम 49. अच्छा. आणि 9वीला साधारणतः 45च्या दरम्यान आहेत मॅडम 9वीला. अच्छा. आणि आता जे 10वी पास म्हणजे परीक्षा देऊन घरी गेले ते किती होते? ते 41. 41 होते. अच्छा, बरं, ठीक आहे. सर आपली मला बिल्डिंग तर तुमची एकदम छान दिसते. नवीन बांधकाम झालंय वाटतं ना? हो, आताच झालं, 2-4 महिने झाले. ओके, ग्रेट. आणि मुलांचं आणि मुलींचं जे हॉस्टेल आहे ते पण नवीन बिल्डिंग आहेत? ते म्हणजे 2-4 वर्ष झाली मॅडम त्याला. हा, म्हणजे नवीनच आपल्याला म्हणता येईल ना, जवळ 2-4च वर्ष झालेत तर. ठीक आहे. सर शाळेमध्ये आणि हॉस्टेल्समध्ये ही आपले लाईट, पिण्याचं स्वच्छ पाणी, मुलांसाठी वॉशरूम्स या सगळ्यांची व्यवस्था आहे? हो, आहे. सर इंटरनेटचा तर इश्यू मला समजलाच. लाईटीचं कसं, ही लाईट पण येते जाते का सारखी? लाईटचं थोडस म्हणजे आहे ना, जर काही म्हणजे असं पावसाळ्यामध्ये. हा, म्हणजे पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम आहे, इतर वेळी एवढा प्रॉब्लेम नाहीये. कधी कधी येतो पण एवढा म्हणजे ठीक आहे म्हणजे एवढं येतो म्हणजे 2 तासांनी येऊन जाते. हा. सर मग आपल्या शाळेमध्ये ना जर आपण वायफाय बसवून घेतलं ना, की बघा लाईटचा तर इश्यू नाहीये, आणि वायफाय जर बसवून घेतलं की खूप चांगलं होऊन जाईल. वायफाय साठी जे आहे तुम्ही बोलणं केलंच असेल मला वाटतं तुमच्या ऑफिसेसशी. फक्त त्याची ना जरा थोडं फॉलोअप घेऊन त्यांच्या थोडं मागे पडून ट्राय करा की कमीत कमी जून पर्यंत तरी वायफाय होईल, आणि मग तुम्हाला जून पासून ज्यावेळी आपलं नवीन शैक्षणिक सत्र सुरू होईल तर तुम्ही मग तो रेग्युलर मुलांना क्लास जॉईन करू देऊ शकाल. तर आपलं गेल्या वर्षी जसं ठरलेलं होतं, गेल्या वर्षी पण आम्ही जे मीटिंग काय काय घेतल्या, परत कॉमन मीटिंग झालेल्या, त्याच्यामध्ये मग हेच सांगितलेलं होतं की ज्या शाळा उपक्रम जो आहे तो व्यवस्थित राबवतील त्या शाळांना काहीतरी देण्यात येईल. तर तेच आपण 4 शाळांना आणि 3 हॉस्टेल्सला लॅपटॉप्स दिले आणि ते मुलं आता जॉईन करतात. तर तुमचा एकदाचा वायफायचा इश्यू फिक्स झाला आणि तुमचे पण मुलं रेग्युलर जॉईन करायला लागले. तुमच्या शिक्षकांचा, प्रिन्सिपलचा पण आम्हाला खूप ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन दिसलं की आम्ही जे काही करतोय तुम्ही कमीत कमी ते वाचताय मेसेजेसमध्ये, आम्हाला स्वतःहून अप्रोच करताय. तर मग त्या शाळांना पण आपण पुढे जाऊन असे लॅपटॉप देऊ किंवा आणखी दुसरं पण काही जे त्यांच्या कामामध्ये येऊ शकतं, विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो, असं काही ना काही आपण करत राहू. सर आपली ना आता मीटिंग संपल्यावरती हवं तर माझा नंबर नोट करून घ्या. मला शाळेचा ना सर आपला एक फोटो पाहिजे असेल, ठीक आहे? आणि आता कम्प्युटर सरांना मी ज्या गोष्टीसाठी जॉईन व्हायला सांगितलेलं ती शॉर्ट मध्ये सांगते. सुनील सर, आपण काय केलंय ना, एक LMS पोर्टल म्हणून एक वेबसाईट आहे, त्या पोर्टल बनवलंय. तर त्याच्यामध्ये लॉग इन ID टाकून, पासवर्ड टाकून ओपन केली ना ती वेबसाईट, की तुम्हाला ना एकाच प्लॅटफॉर्मवर ते सगळं दिसेल. म्हणजे तिथे लाईव्ह क्लास चालू असेल तर तिथे ते ब्लिंक होईल लाईव्ह क्लास म्हणून. डायरेक्ट त्याच्यावर क्लिक केलं की मुलांची मीटिंग आपोआप कनेक्ट होईल. आता कसं व्हॉट्सअप खोला, गुगल मीटचं ते कोड टाका, मग मीटिंग जॉईन होते ना, तर ते तशी. आणि दुसरी गोष्ट, आपले जे आधीचे जे क्लासेस झालेत त्याची रेकॉर्डिंग पण त्याच्यामध्ये टाकलेली आहे. आणि शिवाय शिक्षकांसाठी उपयुक्त ठरतील तर आपण सगळ्या विषयामध्ये प्रत्येक धड्याची वर्कशीट बनवलेली आहे, छोटी छोटी प्रश्नपत्रिका बनवलेली आहे, जी प्रत्येक धडा शिकवून झाल्यावर आपण मुलांची ती सराव करून घेऊ शकतो. असं 20-25 मार्काची वगैरे छोटी छोटी बनवलेली आहे. आणि शिवाय ना आपण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन पण बनवलेले आहेत जे शिक्षक वापरू शकतात, मराठीमधून सुद्धा आहेत ते. तर मग ते LMS पोर्टल साठी जो लॉग इन ID आणि पासवर्ड सर आहे ना, तो थोड्या दिवसानंतर सुनील सर तुम्हाला देण्यात येईल. लॉग इन ID जो आहे तो आपला 3 लॉग इन ID आणि पासवर्ड असतील. एक प्रिन्सिपल सरांसाठी असेल, ते फक्त तेच वापरणार. टीचर साठी सगळ्या कॉमन एक लॉग इन ID पासवर्ड, आणि सगळ्या मुलांसाठी एक कॉमन लॉग इन ID पासवर्ड, असे 3 लॉग इन ID आणि पासवर्ड तुम्हाला व्हॉट्सअपवरती पुरवण्यात येते. ठीक आहे? मग तुमच्या शाळेचं ते लॉग इन करून घ्या आणि जून पासून मग ते
फ्री मध्ये तुम्हाला सगळे ते मटेरियल अवेलेबल होईल मुलांच्यासाठी वापरण्यासाठी. हा. ठीक आहे, चालेल मग. थँक्यू सो मच की एवढं प्रॉब्लेम होतात, पण फायनली मला वाटलं आज मीटिंग होते की नाही, पण फायनली इथे नेटवर्क जरा बरं होतं. अच्छा. ठीक आहे. ठीक आहे. सर माझा एक मिनिट मी नंबर सांगते तुम्हाला.